कधी शमीला माझी आठवण आली तर कुशीत शिरायला मी नसेन ना. आता म्हणूनच माझ्या जुन्या साड्यांची गोधडी बनवते. म्हणजे मी नसले ना तरी ही गोधडी ऊब देईल तिला. तुम्ही सगळे खूप सुंदर सुंदर भेटी द्यालच तिला, पण माझी आपली गरीबाची भेट. माई, तुला माहिती आहे इतर सगळ्यांच्या भेटवस्तू ती बाजूला ठेवेल आणि फक्त तुझी गोधडी जवळ घेऊन बसेल. तिचंही खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि तू म्हणतेस तसं बघ ना, आपण तिच्यासाठी पाहिलेली स्वप्न आता पूर्ण होताना दिसतायत. मला दिसतंय की आता लवकरात लवकर आपल्या शमीचं लग्न होणार. तू बघतेस ना, जय आणि तिच्यामध्ये खूप छान नातं निर्माण झालंय, हो ना. आता फक्त गोष्टी मला हव्यात तशा आणि हव्यात तेव्हा घडायला पाहिजेत. दॅट्स इट. ए दादा, दादा, अरे काय किती वेळ, चल ना लवकर, भूक लागली मला. आलो. एक काम कर, तू पुढे हो, जेवायला बस आणि नचिकेतला जरा 2 मिनिटं पाठव. आता नचिकेतला कशासाठी? अगं काही नाही, त्यांची गाडी थोडी रिव्हर्स घेऊन जरा दुसरीकडे पार्क करायची आहे आणि चालू होत नाही. आय गेस काहीतरी प्रॉब्लेम आहे. ए हॅलो, तो ऑटोमोबाईल इंजिनियर आहे बरं का, असे काही चिल्लर काम करणारा मेकॅनिक नाहीये. अच्छा, मग तुझं दादा मेकॅनिक आहे? चला जा, पाठव त्याला. चल लवकर चल. अभि बोलवलंस? अरे हो रे, मी गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतोय, काही होतच नाहीये. आय गेस काहीतरी प्रॉब्लेम आहे. जरा बघतोस का? हाँ हाँ हो, बघतो ना. मला काय माहित काय झालंय. काय मेकॅनिक आहे? बघतोय. अभि, मला तर इथं काहीच प्रॉब्लेम दिसत नाहीये. आपण मेकॅनिकला बोलूया का? मेकॅनिक? हा, म्हणजे साक्षात ऑटोमोबाईल इंजिनियर इथे असताना मेकॅनिकला काय बोलवायचं ना. म्हणजे तुला कार्स मधलं बरंच कळत असणार म्हणून विचारलं. हा, पण कॉलेज कुठलं रे तुझं? मी मुंबई टेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेज. ओ, मुंबई टेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेज. बॅच 2003. अरे माझा एक मित्र होता त्याच बॅचचा. बरं, असो. आय गेस फ्युएल पंप मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुला काय वाटतं? फ्युएल पंप? अभि, मला वाटतं तिथेही काही प्रॉब्लेम नाहीये. तू सरळ मेकॅनिकलाच बोलव ना. सिंपल. या राईट, करेक्ट. करतो मी. तू जा, तू बस जेवायला, मी आलोच. हो. जाऊ दे शमी, आत्ता काहीच बोलू नकोस. आपल्याला आधी नीट चेक केलं पाहिजे. पुरावे पण नाही आहेत आपल्याकडे काहीच, कळलं का? भाऊजी, खीर वाढू अजून? हो आहे. छोले वाढू खरे? नाही नको. अहो तुम्हाला काय हवंय? नाही मग चाललं. अभि, अरे कुठे होतास इतका वेळ? सगळ्यांची जेवण पण होत आली बघ. चल बस पटकन आता.
अभिजित, ऐकलं नाहीस तू आई काय विचारते? कुठे होतास तू? काय नाही बाबा, नचिकेतच्या कारचा जरा प्रॉब्लेम झाला होता ना. मेकॅनिकला बोलवावं लागलं. हा नचिकेत, मी म्हटलं होतं ना तसंच होतं. फ्युएल पंप मध्ये प्रॉब्लेम होता जरासा. हो का? मला वाटलं सगळं नीट आहे. असंच होतं. सुरुवातीला वाटतं सगळं नीट व्यवस्थित आहे, पण नंतर त्याच गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. अच्छा, तुझे बाबा म्हणत होते की US मध्ये तू खूप चांगल्या पगारावर आहेस. अरे, एवढ्या चांगल्या मार्काने इंजिनियर झाला म्हटल्यावर. तेही ऑटोमोबाईल इंजिनियर. हो, ऑटोमोबाईल इंजिनियर. मग एवढा पगार असणारच ना. गुड, व्हेरी नाईस. पण का रे, मी असं ऐकलंय की आपल्या इथल्यापेक्षा तिथल्या वस्तूंचे भाव जरा जास्त असतात. नाही म्हणजे मी असं ऐकलंय की आपल्या रोजच्या वापरातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथे बऱ्याच महाग मिळतात. हो हो हो. काय किंमत असेल रे या केचपची तिकडे? $3. $3? अरे मीठ घे ना. हां हां. आणि बाय द वे, मिठाची काय किंमत असते? $2 पर पॅकेट. $2 पर पॅकेट? हो. बापरे. अरे, इतकं घाबरलास काय? मी तर फक्त खरं जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे या वस्तूंच्या किमती रे, काय साधारण किमती असतात रे तिथे? फॉर एक्झाम्पल, हा ग्लास कितीचा असेल रे? हा चमचा, हे ताट, हे टेबल, हे कपडे, काय साधारण किमती असतात? एक मिनिट अभिजित, काय बोलतोयस तू? या सगळ्याची किमती त्याला कशा माहिती असतील? हो. अभि, अरे कोणाची किती थट्टा करायची काही विचार करायचा की नाही? काय हे? गोष्टी हाताबाहेर जायला लागल्यावर काहीच गंमत राहत नाही बाबा. काही वेळेस एखाद्याचा खोटारडेपणा बाहेर काढायला थोडासा पोरकटपणा करावा लागतो. काय बडबडतोस तू अभि? अरे या सगळ्याची किंमत माहिती असायला तो काय सेल्समन आहे का? दुर्दैवानं तुमच्या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. ऑटोमोबाईल इंजिनियर नाही, एका साध्या दुकानातला सेल्समन आहे. नचिकेत आनंद देसाई, ज्यानं अजून इंजिनिअरिंगची डिग्री सुद्धा पूर्ण केलेली नाहीये. शिक्षण अर्धवट सोडलंय आणि एका US मधल्या फालतू दुकानामध्ये काम करणारा सेल्समन. नचिकेत आनंद देसाई.
हे काय बोलतोयस तू? ज्यानं अजून इंजिनिअरिंगची डिग्री सुद्धा पूर्ण केलेली नाहीये, शिक्षण अर्धवट सोडलंय आणि एका US मधल्या फालतू दुकानामध्ये काम करणारा सेल्समन. हे काय बोलतोयस तू? जे खरंय तेच बोलतोय, हो ना? बस पुरे झालं आता. अरे काय चालवलंय काय तुम्ही लोकांनी? हे असं अपमान करून घ्यायला बोलवलं सुभाषीकडे? काय नंदू मला अभिजित काय बोलतोस तू? काय म्हणतोस हे? बाबा तुम्हाला खरं काय ते माहितीच नाही. मी म्हणतोय तेच खरं आहे. माझा मुलगा US मधल्या एका मोठ्या कंपनीत कामाला होता. ऍडव्हान्स कोर्स करायचा म्हणून सर्व्हिस सोडून तो इथे आलाय. मुंबईतल्या बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पाठवलं होतं आम्ही त्याला पुण्याहून. आणि रुपयाच्या हिशोबात बोलायचं झालं ना, ते 80 ते 85 हजार पगार होता त्याला. रुपयांच्याच जर हिशोबात बोलायला गेलं तर 8,000 तरी पगारी करे त्या सेल्समनच्या नोकरीत. अजिकेत, हे हे खरंय? नाही, मी सेल्समॅन नाहीये. उगीच काहीतरी खोटं बोलून हा मुलगा. काय झालं? बोलती का बंद झाली तुझी? खोटं बोलतोय ना हा मुलगा? दाखव ना मग तुझं आय कार्ड. कळू दे सगळ्यांना तू खरं बोलतोयस ते. बरं, आय कार्ड जाऊ दे, तुझं एम्प्लॉय कार्ड दाखव. म्हणजे ज्यावर तुझ्या मोठ्या कंपनीचं नाव आणि तुझा मोठा हुद्दा लिहिला असेल. म्हणजे सगळ्यांना पटेल हा मुलगा खोटं बोलतोय, नाही का? तुझ्या आय कार्डवर लिहिलंय तू सेल्समनच म्हणून. काय? अरे मी स्वतः त्याचं मुंबईतल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नाव घातलं होतं. आम्ही दोघं सोडायलाही आलो होतो त्याला. असं नाही, पण त्याने त्याचं शिक्षण, त्याचा कोर्स पूर्ण केलेलाच नाहीये. पुरावे आहेत माझ्याकडे. हा काय प्रकार चाललाय? आम्ही काय आरोपी आहोत आमच्या विरुद्ध पुरावे गोळा करायला? चला हो, आता आणखीन नाही थांबायचं इथे. एकापेक्षा एक सुंदर मुली येतील आपल्या नचिकेतसाठी, पण या मुलीशी लग्न नाही करायचं आपल्या नचिकेतचं. आणि माझ्या बहिणीचं लग्न सुद्धा तुमच्या या खोटारड्या नचिकेतशी कसं होईल हेच मी बघतो. काय वाटेल ते करेन मी. अरे नंदू, तू जरा ऐक ना माझं. अभि काय चाललंय? काय बोलतोस तू? कुणी सांगितलं तुला हे सगळं? बाबा याला गाड्यांमधलं काही कळत नाही हे मला बाहेरच कळलं होतं. मला तर इथं काहीच प्रॉब्लेम दिसत नाहीये. आपण मेकॅनिकला बोलूया का? मग नंतर याला आत पाठवून मी 2-3 फोन केले. एक माझा US मधल्या मित्राला त्या डिपार्टमेंट स्टोअरचं नाव काढलं जिथे काम करतात. ते तर अगदीच लहान निघालं, फालतू. मग इन्स्टिट्यूटचं नाव काढलं, त्याची बॅच आणि अर्थात त्याचं कॉलेजचं नाव तर माहिती होतच ना. हॅलो, हा एक नंबर मिळू शकेल का? मुंबई टेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेज. या राईट.
येस, आय गॉट द मेसेज. थँक्यू. हॅलो. हां हॅलो, मी नचिकेत देसाई बोलतोय. हां बोला. कोण बोलतोय? हां मी कॉलेजचा क्लार्क संतोष पवार बोलतोय. बोला. हां मामा, काही नाही, थोडा जरा प्रॉब्लेम झाला होता. माझे मार्कशीट जरा हरवली. जरा ग्रेड्सचे डिटेल्स हवे होते, देऊ शकाल का? 2003 ची बॅच माझी. रोल नंबर? नाही हो, नाही आठवत. नावावरून नाही शोधता येणार? हां तेच करतोय. काय बोला? नचिकेत देसाई. अरे तू काय मध्ये ड्रॉप घेतला होतास का? 5व्या सेमिस्टर नंतर तुझे मार्कच दिसत नाही तिथे. तुमच्या या मुलानं इंजिनिअरिंगचं शिक्षणच पूर्ण केलेलं नाही. आता का केलं नाही आणि त्याच्याऐवजी काय केलं विचारा. अरे तू नुसता शुंभासारखा उभा काय आहेस? बोल ना आता. तो काय बोलणार आहे काका? दुर्दैवाची गोष्ट ही आहे की त्याने तुम्हाला सुद्धा अंधारात ठेवलं. तुम्ही पुण्यामध्ये आणि हा मुंबईमध्ये. तुम्हाला वाटलं हा इंजिनिअरिंग करतोय, पण इकडे नक्की काय करत होता विचारा. मी ते पास झाला नाटक, आता खूप झालं. आम्हाला वाटलं होतं सगळं नीट जुळून आलं, पण नाही. बघ जरा माझ्या आईकडे बघ, बाबांकडे बघ. आयुष्यभर आम्हाला खोटं बोलू नका असं शिकवत राहिलेत, आणि आज त्यांचा होणारा जावई इतकं मोठं खोटं सहज बोलून गेला. मेघनाकडे बघ. US ला नेतो अशी स्वप्न दाखवलीस ना तिला. काय करणार होतास US ला नेऊन? ते चल आमचं सोड, स्वतःच्या आई बाबांकडे बघ. आमचा मुलगा इंजिनियर आहे म्हणून सगळ्यांना सांगत होते. आता तरी खरं बोल. हे खरंय नची? मी 5व्या सेमिस्टर मध्येच फेल झालो होतो. तुम्हाला कसं सांगायचं म्हणून मुंबईतच टाइमपास करत राहिलो. माझ्या एका मित्राच्या ओळखीनं मी US ला गेलो आणि तिथंच सेल्समनची नोकरी मिळवली. सुभाष मित्र, मला माफ कर. अरे मी
नाही रे, तू माझ्या बहिणीला वाचवलं होतं, मग मी